नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं श्रीच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत. मग त्यामध्ये आता आपण ह्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत? सेकंड सबफायलम सेफॅलोकॉर्डेटा. आत्तापर्यंत बघितलेला होता तो कोणता बघितला होता? कॉर्डेटा मधला फर्स्ट सबफायलम बघितला होता. कोणता? युरोकॉर्डेटा. म्हणजेच त्यांच्यामध्ये युरो मीन्स टेल, कॉर्ड मीन्स नोटोकॉर्ड. म्हणजेच त्यांचा नोटोकॉर्ड टेल रिजनमध्ये होता. आता यांच्यामध्ये सबफायलम सेफॅलोकॉर्डेटा त्या शब्दाची फोड पहा. सेफॅलॉन मीन्स हेड, कॉर्ड मीन्स नोटोकॉर्ड. सेफॅलॉन एवढा शब्द म्हणजे काय? हेड. नंतर कॉर्ड मीन्स नोटोकॉर्ड. मग याच्यावरून तुमच्या लक्षात येईल नोटोकॉर्ड प्रेझेंट कुठं असेल तर थोडक्यात हेड रिजन मध्ये. म्हणजेच त्यामध्ये सेफॅलॉन, हेड, कॉर्ड, नोटोकॉर्ड. मग त्यामध्ये एक्झाम्पल अँफिऑक्सस. यातलं एक्झाम्पल एकच इथं आपण घेतलेला आहे, अँफिऑक्सस. जसा फिश दिसतो तसा तो ॲनिमल असतो. मग कॅरेक्टरिस्टिक्स त्यामध्ये असणारे सॅलंड फीचर्स फक्त. फर्स्ट, नोटोकॉर्ड एक्सटेंडिंग इन हेड रिजन. आपण जे पहिले सांगितले ते इथं कॅरेक्टर घ्यायचं. यांचा जो नोटोकॉर्ड असतो तो एक्सटेंड झालेला असतो, पुढं कुठंपर्यंत पोहोचलेला असतो किंवा गेलेला असतो? हेड रिजन पर्यंत. मागाचे म्हणजे याच्या अगोदरचे जे आपण फायलम पाहिला होता, सब फायलम कोणता? युरोकॉर्डेटा. त्यांचा जो नोटोकॉर्ड होता तो टेल रिजन मध्ये होता. आणि कोणत्या स्टेज पर्यंत? फक्त लार्वल स्टेज पर्यंत. अडल्ट मध्ये त्यांच्या नोटोकॉर्ड नसतो. मग इथं काय सांगितलंय? सेफॅलोकॉर्डेटा मध्ये नोटोकॉर्ड एक्सटेंडिंग इन हेड रिजन. ह्यांचा जो नोटोकॉर्ड असतो तो एक्सटेंड कुठपर्यंत होतो? तर हेड रिजन पर्यंत होतो, डोक्यापर्यंत. सेकंड, these animals are commonly called as lancelets. एक मार्काला MCQ लक्षात ठेवायचं. हे जे ॲनिमल्स असतात सेफॅलोकॉर्डेटा ॲनिमल्स आर कॉमनली कॉल्ड ॲज लान्सलेट्स. सेफॅलोकॉर्डेटा ॲनिमल्स जे असतात त्यांना काय म्हणतात? लान्सलेट्स. थर्ड कॅरेक्टर, these animals are small and fish like animals. It measures near about 5 centimeter in length. हे ॲनिमल्स दिसताना जसा फिश दिसतो. आता फिश तुम्हाला काय डायग्राम काढून दाखवायची काही गरज नाही, तुम्हाला माहितच आहे ऑलरेडी फिश. मग जसा फिश दिसतो तसे कोणते ॲनिमल दिसतात? अँफिऑक्सस. कसे असतात? स्मॉल फिश लाईक ॲनिमल्स. आणि लांबी साधारण किती असते? इट मेजर्स नियर अबाउट 5 सेंटीमीटर इन लेंथ. 5 सेंटीमीटर लक्षात ठेवा, इंच नाही. नाहीतर इथं चुकून इंच, मीटर, किलोमीटर असलं लिहायचं नाही. हाऊ मेनी लेंथ? 5 सेंटीमीटर इन लेंथ. अगदी लहान 5 सेंटीमीटर लेंथ असते, जास्त लांबीचा नसतो. म्हणजेच थर्ड कॅरेक्टर, दीज ॲनिमल्स आर स्मॉल. ॲनिमल्स स्मॉल असतात, लहान, कारण लांबीवरून समजते. अँड फिश लाईक ॲनिमल्स, आकार फिश सारखा. इट मेजर्स नियर अबाउट हाऊ मेनी लॉंग? 5 सेंटीमीटर इन लेंथ. फोर्थ कॅरेक्टर, these animals partly live in buried in soft marine sediments. म्हणजेच थोडा भागात त्यांचा जो थोडा पार्टली लाईव्ह, थोडा भाग त्यांचा कशात असतो? पुरून घेतलेला असतो. सॉफ्ट मरीन सेडिमेंट्स म्हणजेच समुद्रातले जे मऊ भाग असतो, म्हणजे वाळूची मऊ असते, रेती, त्या रेतीच्या मऊ भागात हाफ भाग त्यांचा, अर्धा भाग त्यांनी काय केलेला असतो? आत ब्युरिड केलेला असतो, बेळात त्यांच्या मुजवून घेतलेला असतो. निम्मा पार्ट मोकळा असतो. म्हणजेच फोर्थ कॅरेक्टर, these animals partly live in buried in soft marine sediments. Fifth character, myotoms, that is muscle blocks are present. याच्यावर सुद्धा MCQ ला येईल, लक्षात ठेवायचं. मायोटोम्स मीन्स मसल ब्लॉक्स. स्नायूंचे त्यांच्यामध्ये ब्लॉक्स असतात. कुणामध्ये? अँफिऑक्सस मध्ये, म्हणजेच सेफॅलोकॉर्डेटा ॲनिमल्स मध्ये. म्हणजेच फिफ्थ कॅरेक्टर, मायोटोम्स दॅट इज मसल ब्लॉक्स आर प्रेझेंट. सिक्स्थ कॅरेक्टर, closed type of circulatory system is present. Why it is called closed type? Because blood pumps from heart through body parts by the help of vessels. Blood vessels, vein असो, artery असो, वेन्स आर्टरी मार्फत ब्लड पंप कुठून होतं?
तर हार्ट पासून बॉडी पार्ट पर्यंत. म्हणून ती सिस्टीम कशी असते, क्लोज्ड टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम, बंदिस्त स्वरूपाची असते, कारण त्यामध्ये ब्लड वेसल्स असतात. म्हणजे 6th कॅरेक्टर, क्लोज्ड टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट लाईक ह्युमन, आपल्यासारखी सिस्टीम असते. 7th कॅरेक्टर, पोस्ट ॲनल टेल इज प्रेझेंट, यांच्यामध्ये सुद्धा लहान असा शेपटासारखा भाग असतो. पोस्ट ॲनल टेल इज प्रेझेंट. 8th कॅरेक्टर, रेस्पिरेटरी पिगमेंट अब्सेंट इन ब्लड. रेस्पिरेटरी पिगमेंट म्हणजे ज्याच्यामुळं रक्त जे असतं ते कलर येतो त्या रक्ताला, असा असणारा पिगमेंट यांच्यामध्ये नसतो, म्हणजेच अब्सेंट इन ब्लड. म्हणजे त्यांचं ब्लड कसं असणार आहे, व्हाईट इन कलर किंवा कलरलेस. व्हाय रेस्पिरेटरी पिगमेंट इज अब्सेंट इन ब्लड, यांच्या रक्तामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट अब्सेंट असतो. मग अब्सेंट असल्यामुळं त्याला कोणताही रंग येत नाही. सो ब्लड इज कलरलेस ऑर व्हाईट, म्हणून ब्लड यांचं जे असतं ते कसं असतं, कलरलेस असतं, कोणताही कलर नसतो, बिकॉज रेस्पिरेटरी पिगमेंट इज अब्सेंट. म्हणजे 8th कॅरेक्टर, रेस्पिरेटरी पिगमेंट इज अब्सेंट इन ब्लड. परत एकदा याची कॅरेक्टर पाहूया. काय सांगितलं होतं, सब फायलम सेपॅलोकॉर्डेटा, सेपॅलॉन मीन्स हेड, कॉर्ड मीन्स नोटोकॉर्ड. Example, Amphioxus, like a fish. Characteristics: first, notochord extending in head region. Second, these animals are commonly called as lancelets. Third character, these animals are small and fish-like. जसे मासे दिसतात तसा. And it measures near about how many long? सांगा पाहू. 5 centimeter in length. फक्त 5 सेंटीमीटर लांबी असते. 5th, these animals partly live in buried in soft marine sediments. म्हणजे वाळूचा जो रेतीचा मऊ भाग असतो त्यात अर्धा भाग त्यांनी काय केलेला असतो, स्वतःला पुरून घेतलेला असतो. 5th कॅरेक्टर, मायोटोम्स दॅट इज मसल ब्लॉक्स आर प्रेझेंट. स्नायूंचे त्यामध्ये काय असतात, ब्लॉक्स असतात त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांनाच काय म्हणतात, मायोटोम्स. 6th character, closed type of circulatory system is present like human, आपल्यासारखीच त्यांच्यामध्ये सुद्धा काय असते, closed type of circulatory system. 7th character, post anal tail is present. Post anal tail means लहान शेपटासारखा भाग त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. नंतर रेस्पिरेटरी पिगमेंट इज अब्सेंट इन ब्लड, सो ब्लड इज कलरलेस ऑर व्हाईट इन कलर. नेक्स्ट, थर्ड सबफायलम व्हर्टेब्रेटा और क्रॅनिएटा, ज्यामध्ये आपण स्वतः येतो, ह्युमन. कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे असणारे कॅरेक्टर. मग काय कॅरेक्टर आहेत, तर सबफायलम व्हर्टेब्रेटा किंवा क्रॅनिएटा. व्हर्टेब्रेटा का म्हणायचं, व्हाय इट इज कॉल्ड व्हर्टेब्रेटा, बिकॉज व्हर्टेब्रल कॉलम इज प्रेझेंट. व्हाय इट इज कॉल्ड क्रॅनिएटा, बिकॉज वेल डेव्हलप्ड ब्रेन इज प्रेझेंट. सो सबफायलम व्हर्टेब्रेटा और क्रॅनिएटा, 2 नेम्स. कॅरेक्टरिस्टिक्स, त्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर, प्रेझेन्स ऑफ वेल डेव्हलप्ड ब्रेन अँड क्रॅनियम. आपल्यामध्ये जो प्रेझेंट असतो तो ब्रेन आणि क्रॅनियम, ते कसं असतं, वेल डेव्हलप्ड. ब्रेन, ब्रेन बॉक्स, स्कल सगळं आपल्यामध्ये काय झालेलं असतं, वेल डेव्हलप्ड असतं. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टर, प्रेझेन्स ऑफ वेल डेव्हलप्ड ब्रेन अँड क्रॅनियम. सेकंड कॅरेक्टर, नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय कार्टिलेजिनस और बोनी व्हर्टेब्रल कॉलम. आपल्यामध्ये मी सांगितलेलं होतं, कॉर्डेटाची ज्यावेळी कॅरेक्टर बघितलेली होती त्यामध्ये कार्टिलेजिनस रॉड जो प्रेझेंट असतो डॉर्सल साईडला, तो म्हणजेच काय असतो, नोटोकॉर्ड. अप टू एम्ब्रॉनिक स्टेज, फिटसमध्ये एम्ब्रॉनिक स्टेज ज्या वाढतात तिथपर्यंत ते असतं. त्याच्यानंतर ते डेव्हलप होतं कम्प्लीट, त्यामध्ये फिटस काय झाले, ग्रोथ झाली की काय होतं, नोटोकॉर्ड रिप्लेस्ड बाय, नोटोकॉर्डचं कन्व्हर्जन होतं कशात, कार्टिलेजिनस और बोनी व्हर्टेब्रल कॉलम मध्ये. कार्टिलेजिनस और बोनी म्हणजेच 2 टाइप्स ऑफ व्हर्टेब्रल कॉलम. कार्टिलेजिनस मीन्स खुर्च्यामय हाडांनी बनलेलं आहे, इन फिश एक्झाम्पल यातलं फिश आहे. बोनी हे सुद्धा एक्झाम्पल फिश मधलं आहे ना आपल्यामधलं आहे. मग बोनी मीन्स मेड बाय बोन्स, म्हणजेच व्हर्टेब्रल कॉलम इज मेड बाय बोन्स. 2 types of vertebral columns present in fishes. Only 1 type of vertebral column present in our body.
आपल्या बॉडीमध्ये एक टाईपचाच व्हर्टेब्रल कॉलम प्रेझेंट असतो. कोणता? बोनी व्हर्टेब्रल कॉलम. इन फिश both types are present, cartilaginous and bony. Cartilaginous vertebral column present in sea fishes, समुद्रातल्या माशांच्या मध्ये. Bony vertebral column is present in फ्रेश वॉटर फिशेस, म्हणजेच गोड्या पाण्यातले मासे आहेत त्यांच्यामध्ये. आणि बाकीचे सगळे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये काय असतं? बोनी व्हर्टेब्रल कॉलम. थर्ड कॅरेक्टर, प्रेझेन्स ऑफ मस्क्युलर व्हेंट्रल अँड चेंबर्ड हार्ट. मग ह्यामध्ये येणारे व्हर्टेब्रेटा किंवा क्रॅनेटामध्ये जेवढे ॲनिमल्स येतात, ऑल दीज ॲनिमल्स हार्ट इज मस्क्युलर. त्यांचं जे हार्ट असतं ते मस्क्युलर असतं. आपण पण त्यात व्हेंट्रल म्हणजेच प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड, पुढची जी बाजू आपले तिथंच हार्ट असतं. चुकून कोणाचं पाठीमाग आहे का बघा. पाठीमाग काय असतो? व्हर्टेब्रल कॉलम असतो. पुढच्या बाजूला काय असतं? हार्ट. कसलं असतं? विच टाइप ऑफ हार्ट? मस्क्युलर अँड चेंबर्ड. चेंबर्ड मीन्स चेंबर्स आर प्रेझेंट इन हार्ट. हाऊ मेनी चेंबर्स इन आवर हार्ट? आपल्या हार्टमध्ये किती चेंबर्स असतात कुणाला माहित आहे? सगळ्यांनाच माहित आहे. 4 चेंबर्स आर प्रेझेंट, 2 ऑरिकल्स, 2 वेंट्रिकल्स. म्हणजे आपलं हार्ट जे 4 कप्प्यांनी बनलेलं आहे. म्हणजे थर्ड पॉइंट, प्रेझेन्स ऑफ मस्क्युलर मेड बाय मसल्स, व्हेंट्रल पोझिशन व्हेंट्रल अँड चेंबर्ड हार्ट. फोर्थ कॅरेक्टर, एपिडर्मल डेरिव्हेटिव्हज लाईक स्केल्स, feathers and hairs are present. Different animals, different epidermal derivatives are present. In our body, hairs are present. आपल्या बॉडीमध्ये काय असतात? Hairs. Other cattle's hairs are present. Scales are present in which animals? Scales are present. Scales are present in कोणामध्ये असतात? फिश, रेप्टाइल्स एटसेट्रा. म्हणजेच त्यामध्ये फिशेसमध्ये रेप्टाइल, सरीसृप, फॉर एक्झाम्पल वॉल लिझार्ड, गार्डन लिझार्ड, स्नेक ही एक्झाम्पल. ह्यांच्यामध्ये काय असतात? स्केल्स. फिदर्स प्रेझेंट इन एव्ज. एव्ज मीन्स बर्ड्स. बर्डमध्येच फक्त पिसा असतात. ही काय? प्रत्येकातली एपिडर्मल डेरिव्हेटिव्हज. एपिडर्मल डेरिव्हेटिव्हज लाईक स्केल्स, feathers and hairs are present in different animals. Fifth character, blood is red due to respiratory pigment present in erythrocytes or RBCs. Why blood is red? असा जर क्वेश्चन आला कुठं, कोणत्या UPSC MPSC ला कुठं येऊ द्या, किंवा डॉट डॉट ब्लड इज रेड किंवा ब्लड इज डॉट डॉट इन ह्युमन, म्हणजेच त्यामध्ये रेड, ऑरेंज असे कलर दिले जातात. आपलं ब्लड जे असतं ते कसलं असतं? रेड. लक्षात ठेवायचं. किंवा ऑल व्हर्टिब्रेटा और क्रॅनेटा ब्लड इज रेड. प्रत्येकामध्ये ब्लड कसं असतं? रेड. कारण काय असतं? इन रेस्पिरेटरी पिगमेंट त्यामध्ये काय असतं? इरिथ्रोसाइट मधलं किंवा आरबीसीज, रेड ब्लड कॉर्प्युस्कल किंवा सेल्स, त्यामध्ये काय असतं? रेस्पिरेटरी पिगमेंट जो असतो त्यामध्ये आयर्न प्रेझेंट असतो. सो ब्लड इज रेड. म्हणजे आपल्यामध्ये काय असतं? रेस्पिरेटरी पिगमेंटमध्ये आयर्न प्रेझेंट असतं, लोह, म्हणून ब्लड कसं असतं? रेड. म्हणजे लास्ट कॅरेक्टर काय? ब्लड इज रेड ड्यू टू रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट इन इरिथ्रोसाइट्स ऑफ RBCs. इथपर्यंत सर्व कॅरेक्टर पाहिलेले आहेत. सेकंड सबफायलम सेफॅलोकॉर्डेटा आणि थर्ड सबफायलम व्हर्टिब्रेटा और क्रॅनेटा. महत्वाचं सगळं इथं डार्क वेगळ्या कलरनं दाखवलंय. धन्यवाद.